इति स्वामीदेवते सारामृताना प्रकृतला संबंध सदा भावे करतो पंचदशोध्याय गोढाची स्वामी चरणार्पणमस्तु श्री पुष्पफोलू अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणात रुपयाची गुरुवारी प्रकट कोटी वास केला. त्याचे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीचं देखील त्यांच्या चरित्रात दोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. आनंद निर्वाह करीत नौकेने कोकणाप्रती तालुक्यात या गाव सुद्धा हरिभाऊ चंद्र आनंदात मराठी द्यायचे. ते कोणत्या गावचं संपूर्ण संपन्न पूर्वी त्यात काव्य द्यायचे. माता वधू राहते मुंबईत द्यायचे. मित्र ब्राह्मण नाव पडले ते कर्तव्य आपल्यात तोटा आला असे. हे सगळे पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धोरणी म्हणे नमस्कार स्वामी जरी 8 दिवसांनी होईल कर्ज तरी दर्शनात होईल अक्कलकोटी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अमृता व्यापार करतात. त्यात आपल्या नुकसान सते त्यांचे वाटले. त्यांनी काढले एक बोलवणी पंडितांमध्ये सर्व त्यांच्या सांगितलं ती काय करावे हे नुकसान करावे द्रव्य नाही आम्हापासून क्रिया होता. अमृत पट्टा लागला. आमच्या देवा पडे बोलले मला काही कर्ज झाले देखील माझ्या देवा याचा संशय असेल तुम्ही व्हावे कर्ज याची करा व्यक्ती एक उत्तम मी मला देऊन देतो पेढीमध्ये अमृता भाव वाटला व्यापारात तपासला हे सांगा वाटे त्याला मराठी आला नाही. अक्कलकोटी स्वामी समर्थ साम्राज्य काही वास करीत त्याची कृपा ही सत्य कर्ज मुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पांडे त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत बघितले. तेव्हा समर्थ तयाचे शिवराम मारुती याचे नामे त्रिवर्गाचे अनेक पद्धती दिले. पंडित राम म्हटले गजानन शिवनाम दिले. मारुती हरिभाऊ दिले म्हटले दिवे केले. गुरुभाऊ समर्थ त्यावेळी वर्गाजवळ बोलले. तिथे श्लोक 3 श्लोक लिहिले. मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः याचा मंत्र अनुभव होते. तिला असं समजले. तेव्हा त्याच्या हातात ते पारावत नसते. दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी तिने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आमचा झाला होता. श्लोक आकाशात पतितं तो यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छति तर संतुष्ट त्याचे मन. मग पंडिताजवळ केवळ एक मंत्र उपदेशन केले. पाहते आले. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये त्यांनी आणलं तर मुंबईवर त्यांचे काय करावे म्हणून विचारलं. समाजाचा याचा प्रश्न घेऊन कोणी समाज बोलले त्या लागून त्यांच्या पत्रिका बनवणी येथे आणायचं काही दिवस गेले रुपये राहून जोडल्या घरी आज्ञा मागणीचं वय आज्ञा पाहिजे त्यांचे राजा आले मुंबई सरीवरच्या माझं ध्यान लागलं स्वामींचं त्यात मलिंग पादुका सुद्धा दिवसपर्यंत ते एका बाई बाकी बसून दिलं नाही. कोणाच्या हरिभाऊ गेली समाज सांगितले दिवस त्यांनी व्हिडिओ घेतो. समाज या प्रति घेऊन वाडीवरती परत असं वर्ग दिवस की त्यांच्या म्हणजे तू माझं सुद्धा झाला प्रतिष्ठित प्रदान करी मग व्यवस्था संस्था देई सोडून मग स्टार्टिंग जळी समाज दिलेली ती एवढी त्यावेळी प्रदान केली. सतुरात्मनी का पादुका सतुरी देती हरवाची करी मंदिर जाऊन सागर तरी तिला मानले हवे जाऊन आता सतुरी उठवे आपल्या संसार लोभ मोहन माताची तिनं तो आधार वाढणे ऐकून यायची आणि त्याला माणसाचं आणि मुंबईचं राजूवेश घेण्याचं हरिभाऊने काय केलं. ब्राह्मणांचे बोलवले संकल्प करून पत्र करावे. हरिभाऊ खरं लुटवित कारण आम्ही त्याची कांती करी बहुत आकांक्षा दूर उठवून विरोधी जोडणी कर अत्यंत स्वस्त करा तर आपला हा विचार जोडून द्यावा लागते. याची ती चित्र एकूण स्वामी कुमारे समाजात बहुत प्रकारे करीत जसे तिचे स्त्रीच्या करे लंकातेही लुटवले सभागृही तिथले शुभ्र वस्त्र वेदन करा आत्मनिक समर्थनामध्ये तिथले होते त्या पादुकाचं असते मठामध्ये स्थापिला कमाठी पुऱ्याचं त्याचा मही मठ स्थापिला असे पाहिजे हरिभाऊ होतं मठामध्ये राहिले. येथे स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत समज सदा भाविक भक्त परिसर षोडशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम होतो. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय एकदा सुद्धा प्रकारचे मुंबई शहर येऊन स्वामी बरोबर स्थापित समाजात स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्या मुली व्यवसायाने स्वामी सुटणे स्वामी सदस्याने काकूबाई नामे करून गेले वृत्त दुःख केल्याने वाद तीच मातेचा शोक पाहून दुःखित झाले. अंतकरणे लगेच सौरभ दिले तरी त्याचा स्वर प्रेम आहे. नाना प्रकारे स्वामी माझ्या समाजात करीत बदल शब्द समजत प्रवास गोष्ट म्हणे याची विद्यार्थीमध्ये लागली किंवा कोणी कशी केली याची सोय पाहिजे पण त्याकडे आणत त्या समय प्रख्यात दुरशंकराव जाऊन सर्व लोक बोलतील याचा विचार करून कोटी दर्शनाला उलट सांगितले जाते. कोटी महाप्रभू देती उत्तर त्याचे विचार लागले दोन माझे पूर्ण येते याचे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरी मग ते स्वामी स्वतःचे कुठे येते जसं इकडे स्वामी मुंबईमध्ये वाटतं करत दुःखी हिंदू भारतीय स्वामी त्याच्या अवध्याचे झाल्यामुळे होताना म्हणून त्याचे चांगले लक्ष असतं. मग तिने कांदवडी जागा एका म्हणजे त्याला नामे त्रास स्वामी सुद्धा त्याने चित्त दुःख खेळण्याचं ते प्रथम मुंबई शहरात 1799 कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली. कोणी एक समाजाचे नगर नानादोषी सहज आले मुंबईचे त्यांनी एकटे वर्तमान पाहून स्वामी सुद्धावरती आदले नानाची ते प्रेमानंद चरणामध्ये सवन करते स्वामी सत्य तयारी स्वामी प्रियजन आणि नानादोषी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी पाहणे स्वामीच्या पत्रकावरती अर्पावची अंकलकोटी पाहिजे पत्रिकाची चरणी आरती स्वामी मूर्ती आनंदली समर्थांची आज्ञा केली. नगरावाजवता जोशी असो आले समर्थांचे पाहुणे याचा वक्ताचे प्रमाणे झाला. अंकलकोटी नगरात 1793 प्रथम स्वामी जयंती करी स्वामी सुद्धा आनंद शेलीकडे ग्रामात प्रथम स्वामी वेळकडे विजयासाठी नामे भक्त गोट्या खेळत त्या स्वामी दिवसेंदिवस स्वामी व्यक्ती विसर्जन लावले भजनात कीर्ती ध्वज उभारला मनामध्ये धरून कामामुळे येते दर्शन स्वामी समर्थ करते आज्ञा तुझ्याकडे त्या स्वामी तुझे त्या प्रमाणे खूप सांगते एकवेळी वर्णिती घेतली होती. एकदा स्वामी सुद्धा कोटी दर्शन आहे तेव्हा समाज राजवाड्यात राहिले होते. आनंद स्वामी दर्शन घेतल्या दोन ते याचे दिवस झाले तिथे राहिल्या मग वाड्यात समोर जाऊन आपले प्रेमाबद्दल जे गजरे बनले पुन्हा फुले राखून आणि सेवकांचे म्हणायचं तुम्ही जाऊन या या गजरे वाचून आणावे पाहून या समर्थांची उल्लत त्याच्या मागे जाऊन या वेगळे पडी
ते पाहुणी आनंदले समर्थ मणिकर फिरायला नखावले नसते तरुणी उठवले अक्कलकोटी त्यावरी बोध होते सेवेकरी पती समाजाची प्रीती करी स्वामी सुतावरी होते स्वामी सुत आनंदीन समाजापुढे करते भजन पायी खडावर प्रेमाने नाते देखील श्री समर्थ बसले असताना स्वामी सुत भजन करीत पायी खडा बघा एखादं समय साधून समोर सांगितले आणि आम्ही जातो दिवस आम्ही माझा पुढे चालवावं स्वामी वचन स्वामी सुद्धी शब्द होईल कल्पनांना साहित्य असेल स्वामी व्यंकटेचे जीवन वारंवार वेगवेगळे स्वामीचे येथे न करावे काही मी रजा लेखू तू माझ्या स्वामी धरती हृदयाची म्हणते आम्ही तवर हृदय वास करू विषयी चिंता न काही करावे असं मग स्वामी सुद्धा स्थळ सोडून येतो नगराबाहेर मार्ग मुंबईचं स्वामीची ती दुःखाला तरी भूक न झाला परतोनी नाही आला जन्मावे अक्कलकोटी त्या दुःख दक्षिणे झाला स्वामीचं दुःख करीत दिवस राहतात ते न दक्षिण रोग लागला शेवटी आजारी पडायचं अक्कलकोटी समजतात स्वामी सुद्धाचे जनराने हे वर्तमान ऐकून म्हणे मी निमित्त समजतात मग समजले त्या अवसरी मुंबईत पाठवले वगैरे म्हणजे सुद्धा दान आहे परिसुद्धा त्या सांगत आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पुढे रात्र नीट चालत असे मग चांगले समज त्याचे घालवणे पेटी ठेवून यावे त्वरित कोणीतरी जाऊ नये तथापि स्वामी सुद्धाही अक्कलकोटी आला नाही दिवस देते एकशे नव्हतं झाला शेवटी बोलत समज आता तरी नाही सध्या तरी तो करून येतात ठेवली उठून याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी होता परी तो नावला अक्कलकोटाची मी पुरवाना केली आजार वाटला विशेष श्रावण शुद्ध प्रतिग्रह केला असे कैलास सर्व लोक कळवळती अक्कलकोटीच्या दिवशी समाज लक्ष्मी चित्र करणे गरजे सांगली पण ती गंधने लावली घोषणा त्या नव्हती जमिनीवरही अंक टाकली कोणा संख्येला बोलती हृदय प्रतीक्षा लक्षणे इतक्या माझ्या सत्र मुंबई आला तर शुद्ध झाला समाजा स्वामी सुद्गत झाला मग काकू महिन्यात जवळ गेले मुंबाकून त्याने समजलं समाजात पळत्र पावला आत्माचे पुत्र मात्र एवढी करती आकांडाचा दुःखात समय वाढलेला दुःखांतरी होत असं मग काकूबाई अक्कलकोटी लावले पण तो आल्या काही बोलायला काय समजतात ते सुद्धा आपला फक्त असून आखाली पावला का म्हणून मग स्पर्धे हे जे जनता आहे ते कारण होईल समर्थ बोलले जो गेले आमच्या आत्म्याची सगळी सापडली काळाची ओढवली वळायची मग त्याने स्वामी कुमारला बोलतो ती दुसरं ख्याती झाली सर्वत्र कीर्ती आपण राहिली ती स्वामी तर नाना प्राप्त करत आपण भावी भक्त परिसुद्ध सप्तदश गोड हा श्री भगवत चरणा अर्पणामस्तु श्री दस्तु शुभम होतो अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुद्धाच्या गादी कोण नेमावा आणि जर याचा प्रश्न सेवेकरी करतात समजतात तेव्हा बोलले समज सेवेकरी असते नामलं तरी एकही मला मजला त्यात कोणी योग्य दिसेल जेव्हा येईल आमच्या माझे त्या समय मोर पाखरा असतील अधिकारी निमोगाने चिंता नवीन करावी मोर पाखरा समर्थमध्ये वेळोवेळी रात्री तोची टाळून पुढे दरवडते आमच्या पाण्याची भेट तसं करावी नीट वारंवार म्हणजे समज काकूबाई लागून लपून ठेवली विटेची ती दिली पाहिजे उमासी याचा अर्थ कवण्याचे स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुद्धाचा प्रांत कोकणाचा हात होता स्वामी सुद्धा मृत्यू पावसावर कळले तो केवळ दादा त्याचा अभिनाम त्याच्या चरणी समाधान पुरुष होत चालला काकूबाईने त्यांच्या आपल्या आपणापासून एके दिवशी समर्थाचे दादाप्रती दाखवले समर्थ बोलले बाहेर 4 वेळा दूर खाली असेल आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई गेले दादाची झाली आरोग्याला समाजाची कृपा रोग पोटे राहिले जेव्हा मुकले त्याचे नाथसाहेब भक्तांनी मात्र चिंतामठ द्रव्य बौद्ध शिवची आज्ञा घेऊन त्याचं पाचवं स्थापना म्हणत या करणे अक्कलकोटी दर्शन घेत समजतात ते म्हणते काकूबाईचं पाचवं स्थापन करायचं तुम्ही पाठवत जातात समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान त्याच्या ती शरीर समाधान याची काळजी घे लोक चांगला मत झाले समजले खुद्द एकूण म्हणती द्यावे पाठवून बाळ तरी सांगावं त्यांचं समजा कोणाशी पाहिजे दिले त्यात तुमचे काय केले आम्हाला जे बोले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगायचे दादाचे पाठवले गेले प्रतिबंध स्थापन झाल्यावर दादा आला करतो पुढे सेवेकरात सांगायचे त्याची मुंबईत पाठवली ती ब्रह्मचार्यांची आज्ञा करते की अशी सापा घालवी दादाची करुणी गोसावी मुंबईची गाडी चांगली समितीची असल्यावी कंपनी जोडी निशाणा ब्रह्मचारी दादाचे उपदेश 3 दिवस तिची गोसावी गाडीनं चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी याच्या गोष्टी करीत नकारमध्ये सर्वता न तुझी चिंता त्याची आहे यापुढे ब्रह्मचाऱ्यांनी काही कटपट करून शेवटी दादाची मुंबई अक्कलकोटा पाठवले तर त्याच्या समाजाची आज्ञा केला भुजंगाची घेऊन माझ्या बदुकाचे मस्तकी ठेव दादाच्या मोठ्या आनंदाद्वारे जरा यावे आद्य प्राणी सेवेकरी म्हणतात त्याच्या चिंता पादुका शरीर पण अवघड झाली त्याच्या चिंता हृदय पकडला ज्ञान समिती आज्ञा केले तयार त्याने वृद्ध मान पादुका स्वच्छ करून झाले तत्काळ ब्रह्म ज्ञान काय त्याच्या वर्णावी असं दादाची पाऊल होती काकूबाई जगली किती म्हणे समज दादा प्रति खेळ वेळ खचित लागले ती म्हणे समज आपण हे काय करतो दादाची या शिरी देवीला पादुका काय म्हणून समज बोले दिले जे बरे वाटेल आम्हाला त्याची कवियाचं माहिती व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाच गोसावी बनवून टाकला आपण म्हणून इतके पुरे झाले एकूण याच्या वचनाला पद्धती समर्थांची क्रोध झाला मला म्हणती बाईला कोड्यामध्ये सदर काकूबाईने आपला गुरुने मांडला असताना अपशब्द बोलत बाहेर पिढीत असते तरी समजले त्या समय तिकडे लक्ष दिले नाही दादाची बनवलेले गोसावी कमचे जोडे असले दुसऱ्या दिवशी दादाचे समाज पाठवते विचारले ते पाहून काकूबाईने मुख्य झाले आपण तुम्हाला त्या आल्या तिथं स्वतः मांडले दादाच्या जवळ बोलवले काय सांगितले त्याची अजून त्याची माता तिथं पाचशेपेक्षा मागा अशा माझ्या दादाने जवळ पाहतला एसे बाईने पाहून तुला विश्रांत करणे तुझे हे करणं खूप लावा करणे एकूण माझ्या दादाचे पुत्र ते बोलली एक तुके तुच्छ कापते माते आजपासून दादाचे
सारे विद्यमान असो दादा गोसावी म्हणून स्वामी वचनी लागले. काही दिवस झाले वय मग आले बापरे स्वामी सुद्धा गादीवरी बसून संस्था आला गेली. इतिशी स्वामी चरित्र सारा नाना प्रभू समोर सदा प्रेम परिसुत अष्टदशोध्याय गोढा श्री रस्तो शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता शमतेने व दिव्य त्या ज्ञाने परमार्थ प्रत्यक्ष सुलभ होतं. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी अत्यंत श्रवण केलं तर सर्वांचा भावी विषय प्रसिद्ध आनंद नाना सुरसुरवती द्यायचे सर्वत्र ख्याती रामवरण राहिले. कृष्ण कटाकी क्षेत्रे पाहिजे देखील त्यांनी समसदाना योगाभ्यास महासाधू देखील ग्राम्य योग साधण्याची इच्छा होती. नाना सारे फिरून शोधत विरुद्ध पितपेक्षा संख्या देखील ज्ञान द्यायचे पहिल्यांदा कधीकरण धरली परी केली. एकच समय कोटी स्वामी दर्शन इच्छा घेऊन तरुणे पोटी आणि दुसरी सरस्वती महिमाची साहेब सर्व पावन द्यायला ज्ञान चक्रभेद आपल्या एक श्लोक सदर म्हटलं शोणी पटला यांच्या श्लोक एकदा देखील समाधी लागली त्यांची मग ती राहिली द्यायची ब्रह्मरात्री प्राण व्यायाचे सगळे सुधारली. काही काळा समाधी उतरून धावले. स्वामी पदा पूजावर सगळे एवढे गडकरी स्तुतीत झाले. अंतर्याच्या पोटीने सांभाळून या कधी स्तुतीत धन्य हे होते केवळ परमेश्वर रूप घेतली मानलं. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा बोलली चिंता सुरू झाले कार्यक्रम करता अजून सरस्वतीचं आर्थिक क्षेत्रातून तेथे वास्तव्य करत सिद्धी प्रसन्न झाला. बौद्ध धर्मामध्ये गेली दूर कीर्ती केली. काही दिवस एक वेळी अक्कलकोटी बांधले. घेतले समाजांचे दर्शन पेरायने करून झाले. बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुणे सरस्वतीचे समाज बोलले त्या समाजाचे लोक त्यांच्या पावलं आयुष्यता पाहुणे की तरी श्रेष्ठ पावलं जन्म सहज सुरभावणी यांचे जास्त ठिकाणी एकूण समाजांची वाणी साशय पाठवले सगळा म्हणे सरस्वती स्वामी अजून विपरीत केली करतील पर्यंत शिकून येथे त्यात जाणून पाहू लागले. अजून एक शब्द न बोलवे असो ते बाबा तिथे थोडं घेऊन येणारे सर्व होते. भाऊ केले शंकरराव भोजन नामदेव वामण्याला त्याची ज्ञानाच्या समाज रुपयाने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण धोल यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रज आपल्या गणवार होऊन बंड केले. ज्याने समाजाची कृपा त्यांची कार्य चालत द्यायचं वाटते त्यांचे चित्त दर्शनाचे पाहतात स्वकार्य चित्रंतरी खंड दिले चित्रकडे कृपा केली तरी आता तरी खंड खाली द्यायची जाऊन बसला दृष्टी जाणीने आता ते पाहून कर्मगुरू राजधर्माची लग्न उठली स्वयंत्र आणि बाहेर दरवड्याच्या झाडाकडून जन्माला टाकून कार्य आपण उठले ते छोट्या नागल्याचं समर्थ दर्शन म्हणून दिले खंड तरी पहिली अभिमान खंड घेऊन त्याचं आला परत स्वस्थानात खंड उघडल्या म्हणतात त्याची योजना आणि सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपाट्य उगले कशा झाल्यावर जसं स्वामींचे भक्त आता पोहोचले राहते अक्कलकोटा राज्यात मायापात दृढ स्वामी झाले. स्वामींच्या निवडून पूजे निश्चिती करतात ध्यानात याचा स्वाद देखील तिथे वैविध झाले. मानसिक अमृत दिसते दृष्टीची बुद्धी समय पाहता पाहून या विपरीत परिस्थिती धरले जड गलबारायला काळ गुणावर परी झाले. तिने बदल होऊन दृढ लागली मिठी तरी त्याच्या गती विनवणी मरण माझं चुकावे ते पाहून समजत होता जसे काय सांगते हा असे माझा बघा आयुष्य याच्यानं सरले पाहिजे दृष्टपतीचं द्यायचा आनंद त्याची त्वाने आवेग स्वतः आटे करू नको याचं समजलं बोले तोची नवलवर त्याचे कठोर आणि उधळणी पडले कळलं जर पाहुण्याच्या धोरणाने महिलावर मुक्ती म्हणत चुकले त्यांच्या याचा लिहिल्याचा मुख्य वर्ण जाता वाढलं तर हे स्वामी चरित्र सारा मात्र येते स्वामी चरित्र सारा नाना प्रभू प्रेमळ भक्त अध्याय गोड हा श्री असतो शुभम होतो. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय करुणाकरा जय जय सद्गुरा भक्त जनता सर्वेश्वर गुरुवार नाना दोष सांगता एकदा पावन भक्ता शोध दोघी असो कोणी एक इच्छा धरून मानसिक गृहस्थ दर्शनाच्या समाजाच्या पडला करून यांची स्तुती माझ्या ठेवल्या करण्यामध्ये तेव्हा समजतात वरती असं वजने करून बकऱ्या देई खाना देणे पूर्तीला सर्व मनोकामना पकवाने करून नाना त्यांचे भोजन द्यायचे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पकवाने वगैरे बोलून पाच योग असते त्याचे वगैरे तृप्त होणे होतात उच्चिष्ट उठले पात्रावर तेव्हा समजतात त्यापैकी गृहस्थाच्या विशेष न करी ग्रहण पूर्ण पूर्णपणे त्या समाजात गृहस्थाच्या मताचे खाले देतो म्हणे या म्हणे आधी अपवित्र याचे घेऊन काय उच्चिष्ट यातीमध्ये पाहण्यापेक्षा कळतात त्यांना गोष्ट आहे आला म्हणे या सत्याचं समाधान कळल्याचं तर म्हणजे हा बाब एकदा कल्पना किती यायची इतक्यामध्ये साधी कोणी ब्रह्माचे गृहस्थ एक एवढं स्वामीचा नोंद स्वस्त उभा राहिला रात्री कसं झाला म्हणून त्याजवळ असे परी त्याचे एक समाज मध्ये उच्चिष्ट एक वरिष्ठ तो दिवस शिकमनाचा आसनावर बसला त्याचे बोलले समजलं तो मुंबईमध्ये जाईल वरिष्ठ सफल होती म्हणून द्रव्य प्राप्ती होईल. स्वामींची भाव झाला तर पैशाला अवघड भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एका दिवशी गृहस्थ निघाला करायचे येऊन एका घरापासून तो उभा राहिला तो बाहेर येऊन पायी गृहस्थ पडला दृष्टी तिने बोलवले त्याला अंतराळी बसला 10 जणांच्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणजे आलेल्या बाईच्या आशीर्वाद दिल्या द्रव्यला होता शुद्धेरी सत्वर समर्थांचे वचन सत गृहस्थ आले त्याची आरामात स्तुती करत स्तोत्र गात स्वामी तिचे स्वामी चरित्र सारा नाना पाठवत समज सुद्धा एक भाविक भक्त 20 अध्याय गोडा श्री रस्तो शुभम होतो. अध्याय 21 श्री गणेशाय नमः. माझे स्वामी चरित्र सारा झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त बनते स्वामी राज. आता कसा अध्याय 21 कृपा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनांकडे संपवा अवतार आता याचे नामाची येत जड देत त्यागुण गेले स्वस्तानी शक्य 18 पूर्ण संपसरले बहु
धान्य मास चैत्र कृष्ण पक्ष कृष्ण त्रयोदश मंगळ दिवस केला 3 प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले 20 रुपये चट चक्राचे वेदून ब्रह्मरथाचे आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामध्ये देवा जवळ होत सेवेत त्याचे दुःख झाले अंतर शोक करते नानापर्यंत वर्णी लागत आहे अक्कलकोटीचे जनता दुःखे करून आग्रहांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ मांडे समुद्राचा असो आम्ही त्यानंतर लिहिलं जनासन मार्ग दाविले अवतरले जड मुलाला तो महिमा कोण होईल कोकणाचा समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी 5 ग्रामामध्ये जन्म माझा रसल्याचे बाळपण केले आता कोपल्लीचे निघले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय साम्राट आणि मारवाडीचे नाम त्यांचे शंकरचट त्याचे स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावाचे पूजन करते दिवसा उपजली स्वामीचंद्र श्रवणाची ते मधला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमात ते मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवदास नाथ स्वामीचरित्रास गुण याची कथन केले श्री गुरु कर्दळी बनातून आले स्वामी रूपे प्रकटे भूवरी प्रकट झाले एकदा द्वितीय दे तारा वैभवजनाला कोटी प्रवेश केला त्याचे महिमा वर्णन द्वितीय दे निषे स्वामींचा करावयाच्या वेळ आले 2 संन्यासी कथेची वृत्त सकल चौथा माझे वर्णिले मल्हारराव राजा वडोदरे त्यांनी न्यायालयात स्वामींचे पाडवले दरबारांचे पाठवले कला यशवंतराव जरदार त्याचे दाव्याचे होते त्यांचे वृत्त समुद्र संवाद वर्णले विष्णुबाई स्वामीचरणावर भक्ती जडली कोणे प्रकारे सांगत सांगितले शंकरामे ब्रह्मसंबंधी त्यांचे केले दुःख मग ते कथा कथोनी त्यांनी मात्र सूत्रमंडे वर्णन समस्त नव्यान केले चिदंबरची चितांचे वृत्त वर्णिले दशपाध्याय ते एक पुणे सत्य 11 आणि 12 अध्याय 13 बापाचे इतिहास बरोबर त्या म्हणजे रूपलावती मार्ग निरूपण संकलित केले म्हणजे 14 अध्याय भूमिका भाविका असा पद्धती सद्भक्त तो कैसा झाला वाक्य म्हणजे त्याची कथा बोलवत 15व्यात वर्णिले सर्व मराठी रोज कैसे झाले स्वामी 16-17 निश्चित तो त्यांच्या वर्णिले 24 वैशिष्ट्य बंधू त्याची लागला बदलाच्या तो दादा प्रस्तुत 18 दुःख त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि त्यांच्या वृत्त वर्णिला 19 रुपये सत्य एक गृहस्थ केलं त्याचे आले भागे पूर्ण त्याची केले वर्णन 20व्या स्वामी समाधीचं झाले 21व्या वर्णिले ग्रंथ प्रयोजन वृत्त निवेदन पूर्ण केले स्वामीचे 118 वसंत वृत्त चैत्रमास गुरुवारमध्ये त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ नामे माझं पिंड पार्वती माता पतिव्रता मंजुरी द्यावता ग्रंथ समाप्त केल्याचं स्वामीने दिसला हा बंधो वाचील भावे वाचील हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईल त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वधू सरस्वती बहुसागर करुण अंतिम मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वजू उठावे मानतो जसं सर्व विद्यासागर जो भक्त श्रेष्ठ लागली ज्या कारणे ग्रंथ रचल्याची प्रसिद्धी चालल्या त्याचे रक्षावे मागण्याचा म्हणतात स्वामी चरित्र सुंदर होते त्याची कुसुमे वेदून सुंदर करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठीच्यात काला घेऊन ठेवला सतत याचा प्रतिपालन करावा बाळगले तिचे स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रसिद्ध भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय सदानंदाचा येळकोट जय मल्हार श्री खंडेराव